नका पुन्हा YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू पाकळ्यांचं गणना म्हणजे फुलांचं मन असतं. पाकळ्यांचं गणना म्हणजे फुलांचं मन असतं. मरतानाही सुगंध देणं त्याच्यात आयुष्य सार असतंय. असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतंय. पण या आयुष्यात तुमच्यासाठी स्नेह मिळाले तर हे जगणं सोन्यावरही पिवळं असतंय. असे आपले दीपस्तंभ अमरावती जिल्ह्यातल्या नवनियुक्त ठाण्याला मान्य पराक्रम गुड्यांचं स्वागत करण्याकरता मी प्रार्थना करतो. दर्यापूर तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच माननीय किशोर घोटाळे, मोहन भायस्कर, सतीश परेश सांगरे, शरद जाटवले, जगदीश उंबरकर यांना सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करण्याकरता या ठाणे भागाचं इथं प्रार्थना राहावं. उभ्या महाराष्ट्राचा आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू मनावर कोरलेलं मराठी नाव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. आणि फडणवीस, शिंदे, पवार, राणे, सोमय्या, शेलार, फौज तो तुम्हारी सारी है पर मातोश्री पे बैठा हुआ मेरा राजा आज भी तुम सब पे भारी है. असे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उद्याच्या हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करतो. हिंदुहृदय सम्राटानंतर तुम्ही जर खऱ्या अर्थाने सम्राट या विरोधाचं हकदार असाल तर या देशातलं तरुणांचं, युवकांचं नेतृत्व असे युवा हृदय सम्राट सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांना सुद्धा वंदन करतो. आणि छोट्या मोठ्या काही गोष्टी झाल्या तर लोक लगेच फुटून बसतात. आपलं पद इकडे तिकडे झालं तर बाजार लोक फुटून बसतात. आपल्यासोबत मागे पुढे फिरणारे कार्यकर्ते राहिले पाहिजे. यांनी आयुष्यभर सततच्या उचलल्या पाहिजे. आणि यांना जर कधी एखादी गाडी 10-20-25 वर्षाला एखादं जर पद भेटलं तर आपण नाराज होऊन बसतो. परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे आपल्याला लाभले आहे ते चुकीनं दिशाभूल करून त्यांना गुवाहाटीला नेण्यात आलं होतं. पण आपला उद्धव साहेब, आपला राजा, आपला नेता हा संकटात आहे आणि आपण अशा वेळेस उद्धव साहेबाला सोडून जाऊ नये म्हणून गुवाहाटीवरून वापस येणारा वाघ नितीन बापू देशमुख आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. पैसे सगळ्याला फ्री असतात. पैशाचे ऑफर आमिष जसे बाकीच्या लोकांना होते त्याचे बाबतीत नाही होते. मंत्री करतो, 50 कोटी देतो, आपल्या मतदारसंघात निधी देतो. पण आपला राजा आपले उद्धव साहेब एकटे आहे आणि त्यांना अशा परिस्थितीत आपण एकटं सोडून गेलं नाही पाहिजे. म्हणून अर्ध्या रात्री तिथून गुवाहाटीहून कोण्या परिस्थितीत नितीन बापू देशमुख या ठिकाणी आले. ज्या दिवशी आले नागपूरहून, ज्या दिवशी अमरावतीत आले होते त्या दिवशी टोल नाक्यावर आम्ही नितीन बापूला घ्यायला गेलो होतो. आम्ही परिस्थिती बदलली. असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीन बापू देशमुख आणि तुमच्या सर्व दर्यापूर आणि गावच्या शिवसैनिकांच्या, नागरिकांच्या आशीर्वादानं उद्धव साहेबांच्या अशा परिस्थितीत
संकट काळी जेव्हा हे सर्व कुत्रे उद्धव साहेबांवर भुंकत होते, सगळे कुत्रे एका साईडले होते, अशा वेळेस तुम्ही दर्यापूरकरांनी 20 वार्डात आपला एक वाघ निवडून दिला. दर्यापूरचे आमदार नितीन बाबू देशमुख, आपले गजानन भाऊ होते, यांना सुद्धा आपण या ठिकाणी निवडून दिलं. मी त्या निमित्त सर्वप्रथम तुम्हा सर्व दर्यापूर नगरवासियांना, दर्यापूरच्या विधानसभेच्या नागरिकांना नतमस्तक होतो. या ठिकाणी उपस्थित बरेचसे पदाधिकारी, बराचसा वेळ झालाय, आपणही बऱ्याच वेळ आहे, मी सगळ्यांचे नाव घेण्यास वेळ घालत नाही. सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिवसैनिक, कार्यक्रम करत असताना, काम करत असताना मी भारतीय विद्यार्थी सेनेच्या शाखा प्रमुखापासून युवा सेनेच्या उपशहर प्रमुखानंतर युवा सेनेचा शहर प्रमुख, युवा सेनेचा जिल्हा प्रमुख, शिवसेनेचा महानगर प्रमुख आणि आता शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या काळात खालच्या स्तरावर काम करत गेलो. आणि मला कोणतीही गोष्ट करत असताना काय अडचणी येत असतात, कोणताही कार्यक्रम करत असताना काय अडचणी येत असतात हे मला सगळं माहिती. आपण सगळ्यांचं स्वागत घेतलं. दोन लोक अशा या व्यासपीठावरही बरेचसे लोक पडद्यामागचे कलाकार असतात. काही लोक समोर असतात, काही लोक शाईन इंडियावाले असतात. आम्ही याच्यातून गेलो, आम्हाला सगळं समजते, दोन पुढे करते. बरेचसे लोक पडद्यामागचे कलाकार असतात, त्यांचे आपण स्वागत घेऊ. परंतु फक्त मित्रांनो एकच गोष्ट सांगतो, आपले दोन्ही आमदार या ठिकाणी आपल्याला बाकी बोलतील ना, फक्त एक गोष्ट सांगतो, आपल्याला जे चित्र टीव्हीवर दिसतं ते चित्र नाही. बापू रोज आपण टीव्ही लावतो, एकच बातमी येते, उद्धव साहेबांना जबर धक्का, शिवसेनेला खिंडा, उद्धव साहेबांना जबर धक्का. माझं एवढंच म्हणणं आहे, अरे साले 3 वर्ष झाले तुम्ही शिवसेनेचे लोक फोडून थकले, पण उद्धव साहेबांजवळचे लोकच संपवून नाही राहिले. ही शिवसेनेची खरी ताकद आहे. आज 3 वर्ष झाले रोज टीव्हीवर बातमी येते, तरीही उद्धव साहेबांजवळचे लोक संपत नाही आहे. ही खरी खुरी बाळासाहेबांची पुण्य आहे. आपल्यासोबत 50 ठोकेवाले नसन, शहा फडणवीस बोली कोणी नसन, तरी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरून आपल्या तुम्हाला आमच्या शिवसैनिकाला आशीर्वाद देत आहे. म्हणूनच आपण या जिंकपर्यंत टिकलो आहे. राहिला विषय मी बाकी बोलावून जाणार नाही, मी फक्त एवढंच सांगितलं, या तालुक्यात आपल्या सोबत आमदार साहेब, आपल्याला निधी किंवा कुठलंही काम, जरी आमदार साहेब या मतदारसंघातले आमदार आहे, पण आम्ही संपूर्ण जिल्ह्यातले आमदार म्हणून त्याच्यात समजतो. आम्ही त्या आमदाराचं महत्व समजतो, त्या आमदाराला आम्ही जिल्ह्यातला आमदार म्हणून समजतो. तेव्हा आम्ही त्यांच्याकडून पुढे जिल्ह्याची कामं करून घेतो. सर्व शिवसैनिकांना आणि नागरिकांना विनंती करतो, आपल्या हक्काचा साधा मोठा माणूस आहे, त्यांच्या जवळून आपल्या या दर्यापूर विधानसभेची कामं आपण करून घेतले पाहिजे. आणि राहिला विषय, आजची जी बैठक आहे, आजचा जो मेळावा होता, इथे बापूंनी आम्हाला अमरावतीला सांगितलं की आपण जिल्हा प्रमुखांनंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, पंचायत समिती सर्कल प्रमुखांपर्यंत बैठक घेतली. आता आपल्याला शाखा प्रमुखांची या ठिकाणी बैठक घ्यायची होती. बैठक घ्यायची आहे. मला फक्त एवढंच म्हणणं आहे, बाकीच्या सविस्तर याच्यात नितीन बापू आपल्याला सांगते ना, परंतु आज आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने जमला, ज्या पद्धतीने शिवसेनेवरचा, उद्धव साहेबांवरचा आणि उद्धव साहेबांच्या शिलेदारांवरचा आपण जो ज्या पद्धतीने विश्वास दर्शवला, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सांगायचं तात्पर्य एकच आहे, बापू या मतदारसंघात बरेच लोक, आमदार, खासदार, हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात लोक आपल्याला डोळा मारतात, लव्ह मॅरेज करतात, आपल्यासोबत लग्न करतात, लेकरं होतात आणि मग पडून जातात. या मतदारसंघात बरेच लोक या शिवसैनिकांच्या भरोशावर आमदार, खासदार झाले आणि पडून गेले. पण मतदारसंघातल्या शिवसेनेची ताकद एवढी आहे का त्या लोकांना लाच मारून या मतदारसंघातील लोक पुन्हा एक शिवसैनिक उभा करतात, त्याला आमदार बनवतात. ही या मतदारसंघाची खासियत आहे. म्हणून अमरावती जिल्ह्यात हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. मी आपल्याला फक्त एवढं सांगतो, आज आपण या ठिकाणी दर्यापुरात आलेलो आहोत. आज जरी आपण या मेळाव्यात बोलत असलो
तरी मी तालुका प्रमुखांना उपतालुका प्रमुखांना या ठिकाणी सूचित करतो की लवकरच आपण पंचायत समिती न्याय सर्कल न्याय आपण फिरणार आहोत. आपल्याला जसं तुम्ही प्रमुख सांगितलं की आपण शाखा प्रमुख आपल्याला असेल नसेल असेल त्यांना सन्मानानं आपण वाटणी देऊन आपण आपल्या सोबत घ्यायचं आणि नसेल तर तिथं त्यांचाच कन्सल्ट घेऊन एक नवीन शाखा प्रमुख तयार करायचा. तरी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपण पंचायत समिती जसं तुम्ही खालीच्या ग्रासरूट पर्यंत मेहनत करण्याच्या तयारीत आहे तर मीही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून खालच्या स्तरावर आपण मेहनत घेऊ. राहिला विषय विषय काढला जाती धर्माचा. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच जात धर्म पाळला नाही. इथं तुतारी वाजवणारे चंद्रकांत खैरे हे खासदार झाले. या याच्यात सब्जी मंडी भाजी विकणारे जगतराव भुजबळ हे आमदार झाले मंत्री झाले. म्हणून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जाती धर्माचा कधी उल्लेख काढला नाही. तुम्ही जर असं म्हणत असाल की कोणी जाती धर्माला समोर काढून राजकारण करत असाल तर मी एकच गोष्ट सांगू शकतो. या लोकांना दाखवायचं काही वेगळं असतं काही वेगळं. त्याला एकच गोष्ट होते कतलिया काही तो साफ बदल लेती है. पूछने के आड़ में लोग अपने पाप बदल लेते हैं और मतलब के लिए लोग अपने पाप बदल लेते हैं. या धर्तीचे काही लोक असतात. म्हणून आज आपण या ठिकाणी जमला. बाकीचं मार्गदर्शन बाकीच्या आपल्याला इथून पुढे संघटना बांधणी कसं काम करायचं आहे नितीन बापू सांगतील. त्यांचा अधिकार आहे म्हणून मी या गोष्टीवर जास्त भाष्य करणार नाही. तरी आपण या ठिकाणी बऱ्याच संख्येने जमला. बराच वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.